नमस्कार मंडळी, कुकिंग विथ आदी यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल बाकरवडी. तर ही बाकरवडी कशी बनवायची याची रेसिपी आपण बघूयाच, पण त्याआधी माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्याचबरोबर व्हिडिओजना लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग वेळ वाया नको घालवूया, किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला स्टार्ट करूया. तर आता आपण इथे आधी बाकरवडीचा जो डो आहे, जे पीठ आहे ते मळून घेऊया. तर त्याच्यासाठी आपण इथे साधारण 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे बेसन. बेसन थोडं जास्त पडलं तरी काहीही हरकत नाही. तर आपण इथे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत, अगदी पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ओवा. तर ओवा आधी आपण हातावर घ्यायचा आहे आणि तो छान हाताने थोडासा असा हे करायचा आहे, जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे हा रिलीज होतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन. तर आपण ह्यामध्ये मोहन टाकूया. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. चमच्याने आधी मिक्स करायचंय व्यवस्थित, कारण तेल खूप गरम असतं. आता इथून पुढे आपल्याला हाताचा वापर करायचा आहे. हाताने सर्व जे मोहन आहे हे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचे. असा गोळा झाला पाहिजे, परफेक्ट गोळा होतोय. असं छान दाणेदार होतं पीठ मोहन टाकल्यामुळे. तर आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. ह्याच्यामध्ये थंड पाण्याने हा जो डो आहे हा मळून घ्यायचा आहे. पाणी अगदी जपून वापरायचं आहे, कारण हे जे पीठ आहे हे खूप घट्टसर मळायला लागतं. सो आपण थोडं थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे हे मळून घेऊया. थोडं आपण अजून पाणी ऍड करू. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला छान घट्ट असा पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. तर आता आपण ह्याला साधारण 10 मिनिटं रेस्टसाठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत बाकरवडीच्या मसाल्याची तयारी करूया. तर इथे आपण पॅन तापायला ठेवलेला आहे. तर आता त्या पॅनमध्ये आपण 1 चमचा बडीशेप टाकणार आहोत. त्याच्यानंतर चमचाभर धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा पांढरे तीळ. आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचे. मसाले जास्त लाल करायचे नाही, कारण जर लाल केली तर पूर्ण चव बदलून जाते मसाल्यांची. त्यामुळे अगदी हलकंसं आपण त्याला परतून घ्यायचंय.
तर साधारण 2 मिनिटभर आपण मसाले भाजून घेतले. आता आपण ह्याला लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण साधारण 2 चमचे सुकं खोबरं घेतले. आपण ते छान भाजून घेऊया. खोबरं थोडं लालसर रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचे. जास्त करपवायचं नाही. जास्त करपलं तर त्याची चव जाते. त्याच्यामुळे हलकासा लालसर रंग आला पाहिजे. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट भाजून घेणार आहोत. तर इथे मी काही कोथिंबीरीची पानं घेतलीत. फक्त पानं घ्यायची, देठं घ्यायची नाहीत. तर ह्याच्यातलं आपण ही भाजून घेणार आहोत, कारण ह्याच्यातलं आपल्याला फक्त मॉइश्चरायझर कमी करायचे. म्हणजे ती सुकी बनवायची, म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाईल. तर आपण ही कोथिंबीरीची पानं आहेत ती फक्त आपण छान भाजून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला इथे मसाला हा जो आहे हा भाजून तयार झालेला आहे. आणि आता आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आणि हा जो मसाला आहे हा अगदी म्हणजे 1 सेकंदभर असा फिरवून घ्यायचा आहे. जास्त बारीक पूड करायची नाही आहे अजिबात. थोडा जाडसरच ठेवायचा आहे मसाला. आपण ह्याला 1 सेकंदभर फिरवून घेऊया. तर इथे बघू शकता आपण जाडसर हा असा मसाला बारीक करून घेतलेला आहे. अजिबात पूड केलेली नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकतोय. त्याच्यानंतर आपण टाकतोय 1 चमचा भरून तिखट. त्याच्यानंतर 2 चमचे साखर टाकणार आहोत आपण ह्याच्यात. त्याच्यानंतर आपण इथे शेव घेतलेली आहे. तर आपण 1 मोठा चमचा भरून आपण ह्याच्यामध्ये शेव टाकणार आहोत. त्याच्यानंतर अगदी किंचितचं आपण हिंग ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपण अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. तर पुन्हा सगळं हे जे मिश्रण आहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. सेम प्रोसेस. अगदी 1 मिनिटभर फक्त मिक्सर फिरवायचं आहे आणि लगेच बंद करायचं आहे. तर आपला हा मसाला आता वाटून रेडी झालेला आहे. बघू शकता. आपण आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. भाकरवडी करण्यासाठी खूपच सोपी आहे. फक्त हा मसाला जमला पाहिजे. मसाला जर जमला परफेक्ट तर भाकरवडी अगदी सोपी आहे. सो आपला बघू शकताय हा जो आपला मसाला आहे छान रेडी झालेला आहे भाकरवडीचा. तर आपण आता मसाला तर रेडी झालाय. आता आपण वड्या करायला सुरुवात करूया.
तर इथे आपण 10 मिनिटासाठी हा आपला बाकरवडीचा आटा रेस्ट करायला ठेवलेला। तर सगळ्यात आधी आपण साधारण चमचाभर तेल टाकून घ्यायचं ह्याच्यावरती आणि याला परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं। बघू शकता आपला आटा आता इथे रेडी झालेला आहे। पण त्याला आता 2 पार्ट मध्ये डिवाइड करूया। आणि आता आपल्याला ह्याची जी आहे ती पोळी लाटून घ्यायची। चिंच गुळाची चटणी आहे, म्हणजे आपण जी चाटला वापरतो तर तीच चटणी इथे वापरायची। तर ती आपण आधी ह्याच्यावरती स्प्रेड करून घेऊया। त्याच्यानंतर हा जो तयार मसाला आहे तो आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत। थोडीशी आपण ह्याच्यावरती शेव टाकूया, अगदी किंचित टाकायचे, जास्त प्रमाणात टाकायचे नाही कारण तळताना ते सुटू शकतं। आणि थोडेसे पांढरे तीळ। तर ह्याच्यावरती आपण एकदा अलगद लाटणं फिरवून घेऊया जेणेकरून तो मसाला व्यवस्थित सेट होईल। अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचंय आणि ह्याचा आपण रोल करूया। एकदम घट्ट असा रोल करायचा आहे। तर इथे आपला रोल रेडी झालाय। आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया। अशा पद्धतीने आपल्या भाकरवडीच्या वड्या रेडी झालेल्या आहेत। आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याआधी वडी हातावर घ्यायची आणि अलगद अशी प्रेस करायची जेणेकरून जे मटेरियल जे आपण आतमध्ये स्टफ केलेलं आहे तर ते एकदम घट्ट असं बसेल। बघू शकताय परफेक्ट शेप आलेला आहे बाकरवडीला। आपण सगळ्या बाकरवड्या अशा पद्धतीने तयार करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर डीप फ्राय करूया। सो अशा पद्धतीने आपल्या सगळ्या बाकरवड्या इथे तयार झालेल्या आहेत आणि आता आपण ह्याला डीप फ्राय करूया।
इथे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त लो आणि खूप हाय पण ठेवायचा नाही. आणि आता आपलं तेल तापलंय तर आपण याच्यामध्ये एक एक भाकरवडी सोडूया. हलगत चमच्याने आपण ह्याला हलवत राहायचंय. इथे बघू शकता आपल्या भाकरवड्या तळून रेडी झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण सगळ्या भाकरवड्या तळून घेऊया. अशा पद्धतीने आपली भाकरवडी तयार झालेली आहे. या भाकरवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर ह्या पद्धतीने भाकरवडी नक्की करून बघा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त रहा. धन्यवाद.